जय जनार्दन. परमपूज्य गणेशगिरीज बाबा यांच्या प्रवचन श्रवणानंतर मित्र हो, खऱ्या अर्थानं बाबाजीच्या आणि सेवेत असणारे परमपूज्य माधवगिरीजी बाबा यांच्या सेवेत असणारे आपल्या जाफराबाद तालुक्याचे दोन भूमिपुत्र हरिभक्तपरायण दिलीप महाराज यांची रात्रीला या ठिकाणी सेवा झाली. आणि दुसरं नाव येतं ते विकास महाराज सोनगिरीकर. मित्र, तो नर भला तो नर भला प्रपंची राहुनी परमार्थ साधेला. खऱ्या अर्थानं प्रपंचात राहून सुद्धा परमार्थ साधता येतो. आणि कसा साधायचा तर हे दोन माणसाकडे पाहायचं आपण, दिलीप महाराज आणि विकास महाराज. बाबाजीच्या सान्निध्यात राहून त्या ठिकाणी परमार्थ प्रवण होऊन बाबाजीची नाशिक आश्रमात सेवा करून या ठिकाणी आपल्या तालुक्यात आल्यानंतर माधवगिरीजी बाबा नुसतं यायचं म्हटलं की हातातले कामं सोडून दोघं जण गौरी शंकर आश्रमावर त्या ठिकाणी येऊन बाबाजीची रूम, बाबाजी जे असेल नसेल ते काय जी व्यवस्था असेल ते पाण्याचं काम जर कोण करत असेल तर ते म्हणजे दिलीप महाराज आणि विकास महाराज. आणि माधवगिरीजी बाबाच्या आज्ञेनुसारच या ठिकाणी बाबाजीच्या सान्निध्यात राहून त्यांनी जे आत्मसात केलं आणि ते प्रवचनाद्वारे आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा ते आज प्रयत्न करणार आहेत. मी विनंती करील तुम्हाला सर्वांना की आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजून विकास महाराजांचं स्वागत करा. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. विकास महाराज मध्ये आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ न घेता मी विकास महाराजांना विनंती करेल की आपण या ठिकाणी सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचं प्रवचन रूपी बोधामृत देण्याची कृपा करावी. आदरणीय विकास महाराज. जय जनार्दन. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. शुक्लां ब्रह्मविचारसार परमां आद्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीम् अभयदां जाठ्यान्धकारापहा. आस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदा. ॐ नमः पार्वती पदे हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. अलख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. जनेश्वर भगवान की जय. संकटमोचन हनुमान की जय. सर्वांनी गोड सुंदर टाळी वाजवून, हाताने टाळी आणि मुखाने थांबा सुरू करायचं आपल्याला. अजून हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचं. भगवान जैनेश्वराच्या दरबारात आहे आपण. हनुमंत आहे आपल्या पाठीशी. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. 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 काशी अमरनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर टाळी वाजवा. देव थंडी वाजवायची. शंभो काशी विश्वनाथ थंडी दूर गंगे. पळवायची आपल्याला. सगळ्यांना थंडीने बसायचं. सद्गुरू देवांच्या गुरुमाऊलीच्या उबदार या ठिकाणी आपल्याला सानिध्यात बसायचंय. सर्वांनी गोड टाळी वाजवा. सुंदर भजन. राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळझुळ गंगा वाहे श्री. राजा मागची मंडळी टाळ्या दिसतंय का? त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळझुळ गंगा वाहे श्री. त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळझुळ गंगा वाहे. झुळझुळ गंगा
गंगा वाहे श्री राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळझुळ गंगा वाहे श्री माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची तुमचा आवाज येऊ द्या, एक मिनिट थांबा, बंद ठेवू नका. तुमचा आवाज येऊ द्या. आपला आवाज गौरी शंकर महादेव मंदिरात विको कमी करा. गौरी शंकर महादेव मंदिरात स्वामी माधवगिरी बाबापर्यंत पोहोचला पाहिजेत का नाही? सगळ्यांनी जोरात. माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची बोला. वा वा वा. हो आवड तुला बेलाच्या पानाची आवड तुला बेलाच्या पानाची जोरात एकदम भांडणं करताना कसं भांडतो आपण तसं. माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची आवड तुला बेलाच्या पानाची आता कसं झालं आहे का नाही? हलक्यात नका घेऊ बर का मावशांनो. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की गौरी शंकर भगवान की जनेश्वर भगवान की शिवस्वरूप राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादाने पवित्र वैदिक मंत्रांच्या उद्घोषामध्ये अनेक साधू संतांच्या शांततेने ऐका सर्वजण. कंटाळा आला का? नाही ना? शांततेने ऐका एकदम. आपल्यासाठी कार्यक्रम आहे. ज्यावेळेस मी स्टेजकडे येत होतो थोडी भीती वाटत होती. गणेशगिरी बाबा बोलत होते, भीती वाटत होती थोडी, कसं जावं मध्ये कसं जावं. पण म्हटलं गाव आपलं आहे, ऐकणारे आपले आहे, डोलीत बसलेले बाबा पण आपलेच आहे, मग कशाला घाबरायचं नाही का? पवित्र वैदिक मंत्रांच्या उद्घोषामध्ये ब्राह्मण वृंदांच्या पवित्र वाणीतून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने परम सान्निध्यामध्ये आणि संपूर्ण वार ग्रह तिथी नक्षत्र सर्व अशा पवित्र पावन मुहूर्तावरती प्रतिष्ठित भगवान जनेश्वराच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त हनुमंतरायाच्या प्रत्यक्ष समोर ध्यानस्थ मूर्ती हनुमंतरायाचे बाबाजींनी नामकरण केलं मागच्या वर्षी, तपस्वी हनुमंतराय. आणि अशा तपस्वी हनुमंतरायाच्या समोर जनेश्वराच्या पावन सान्निध्यामध्ये आपण सर्व स्वामी माधवगिरीजे बाबांच्या सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपाशीर्वादाच्या सावलीत या ठिकाणी बसलो आहे. किती परम भाग्य आपलं आहे का नाही? आणि अशा या परम मंगलमय प्रसंगी बाबांनी आज्ञा केली बोलावं लागन जाऊन. मी काही प्रवचनकार किंवा कीर्तनकार वगैरे काही नाही. आश्रमातला एक छोटासा विद्यार्थी बाबांचे सेवा करतो थोडं. बाबांनी जेवढं प्रवचनातून सांगितलं ते ऐकलं आणि बाबांनी रूममध्ये पण काही ज्यावेळेस रात्रीला अशा टायमाला दिलीप महाराज आता गेले असतील बाबांकडं. अशा टायमाला ज्यावेळेस बाबांचे गुडघ्यांचा त्रास आहे बाबांना, ज्यावेळेस बाबांना ते गुडघ्यांची मालिश करून द्यायला जायचो त्यावेळेस बाबा पाठीवरती लिहून श्रीमद भगवद्गीतेचा दररोज एक एक श्लोक शिकवायचे. दररोज एक एक श्लोक शिकवायचे. आज येताना बाबांनी विचारलं कोणता श्लोक घेणार आहे प्रवचनासाठी. म्हणलं बाबा 18व्या अध्यायातला घ्यायचं विचार आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. बाबांनी सांगितलं पहा आता परीक्षा कशी राहते. बाबा म्हणे 18व्या अध्यायातला श्लोक हे शेवटच्या दिवशी घेत असते म्हणे, दुसऱ्या दिवशी नाही घ्यायचा. तयारी त्याच्यावरच करेल होती. कधी नव्हतं बोलायचं आहे, तयारी त्याच्यावरच करेल होती. बाबांनी येता येता सांगितलं तो नको श्लोक घेऊ. मग कोणता घेऊ बाबा तुम्ही सांगा. बाबा म्हणे 9व्या अध्यायातला मनमनाव भव मत भक्त. पाठीचे फोटो काढून आणले तुम्हाला दाखवायला की बाबांनी कोणता श्लोक घ्यायला सांगितला. म्हणून आज आपण श्रीमद भगवद्गीतेतला तो श्लोक घेणार आहोत बाबांनी जो सांगितला तो. आता त्याच्यावर मी काही तयारी करेल नाही. जे काय बोलन ते बाबा बोलतील. त्यांनी श्लोक घ्यायला सांगितला, त्यांच्याच वाणीतून फक्त तोंड माझं नाही. हे बा आता माईक बोलतोय, आवाज साऊंडमधून येतोय. साऊंड बोलतोय का तुम्हाला? आवाज स्पीकरमधून येतोय. मग स्पीकर बोलू राहिला का? अरे बोला बाबांनो काहीतरी. ए माई बोला ना. जेवण केलं, जिलेबी होती ना आज. बोला बिंदास बोला.
तुमचंच लेकरू समोर बसलंय. साऊंडमधून आवाज येतो, साऊंड थोडं बोलतो. तसा मी बोलतो म्हणजे फक्त माझे होठ हलणारे, बोलणार बाबाचे. बाबांनी श्लोक दिलाय, राजविद्या राज गुह्यो योगो नाम 9वा अध्याय, आणि त्या 9व्या अध्यायातील शेवटचा श्लोक कुरुक्षेत्राच्या भूमीवरती जोरात असं नगाडे वाजतायत, ढोल त्या ठिकाणी वाजतायत, शंख वाजतायत. पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, कर्ण आणि विविध त्या ठिकाणी योद्धे, मोठमोठे योद्धे वेगवेगळ्या त्या ठिकाणी शूरवीर प्रसंगामध्ये युद्धाच्या भूमीवरती जमलेले आहेत. आणि सर्व आप्तजन समोर पाहून अर्जुन त्या ठिकाणी व्याकुळ झाला. मी या माझ्या आप्तजनासोबत युद्ध करणार नाही, युद्ध नाही करणार. भगवान श्रीकृष्णाने एकच वाक्य सांगितलं, अर्जुना का बरं नाही युद्ध करणार तू? कारण अर्जुनाने सांगितलं, लक्ष देऊन ऐका बरं का, अर्जुनाने सांगितलं समोर सगळे आपले आहेत म्हणून नाही युद्ध करणार. भगवंताने सांगितलं, अरे जर आपले असते तिथे समोर उभे असते का? आपल्यासोबत असते ना. जर आपले असते तर आपल्या विरोधात असते का? नसते, आपल्यासोबत असते. म्हणून अर्जुनाला जो उपदेश केला भगवान श्रीकृष्णाने पावन कुरुक्षेत्राच्या भूमीवरती, त्याच उपदेशातील एक ग्रंथ निर्माण झाला महाभारताच्या अंतर्गत. आणि त्या ग्रंथातील 9व्या अध्यायातल्या शेवटच्या श्लोकावरती आपल्याला आज थोडंसं गुरुमाऊलीच्या पवित्र पावन चरणावरती समर्पित करण्यासाठी थोडी सेवा करायची. श्लोक असा आहे, भगवंत सांगतायत, श्री भगवान वाच, मनमना भव मद्भक्तो माद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्तेवं आत्मानां मत्परायणः. अर्जुनाला सांगतायत भगवंत, हे पार्थ, हे अर्जुन, या संसार सागरातून जर तुला तरुण जायचं असेल, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आपण अभंग ऐकले असतील, वारकरी संप्रदायातील भरपूर लोक या ठिकाणी, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर बाहेर जग आणि मन. आज बघा, प्रत्येकाला जरी युद्ध कुरुक्षेत्राच्या म्हणजे रणभूमीवरती जरी आपण युद्ध करत नसलो तरी प्रत्येकाच्या मनात युद्ध आहे का नाही? चला आज जिलेबी खाल्ली आहे, प्रवचन ऐकायला जायचं पण झोप येऊ राहिली, युद्ध चालू झालं मनात, झोपो का जाऊ प्रवचन ऐकायला? सगळे आपलेच बसले, हसा खेळा शिस्त पाळा नाही का? सगळे आपलेच बसले समोर. असं युद्ध प्रत्येकाच्या मनात आहे. काय करायचं, काय नाही करायचं, का करायचं, किती करायचं, कहून करायचं, कोणासाठी करायचं, आणि एवढं केलं तरी तिला काही कळत नाही आहे ना. सगळे आता महिला मंडळ समोर आहे म्हणून असं, आमचे पुरुष मंडळ मागं बसले सगळे. म्हणून जर भगवंताला प्रत्यक्ष आपल्याला भेटायचं असेल तर अर्जुनाला सांगतायत भगवंत, पार्थ, तू मन हे मीच करी, मला काय अर्पण करायचं आहे? शिवपंचायतन यज्ञ या ठिकाणी चालू आहे. शिवपंचायतन यज्ञामध्ये आपण वेगवेगळ्या आहुत्या त्या ठिकाणी देतोय. तुपाची आहुती आहे, जव आहे, तीळ आहे, त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या आहुत्या आहे. पण भगवंत सांगतात, शिवपंचायतन यज्ञाच्या निमित्ताने आपण प्रवचन करतो आहोत, तर भगवंत काय सांगतात, अर्जुना थोडा विको कमी करा दादा. भगवंत सांगतायत की तुला जर काही द्यायचंच असेल देवाला, तुमचं काही नको देवाला, धन नको, तुमचा मान नको, तुम्ही केलेली स्तुती नको, भगवंताला काय पाहिजेत? आपलं मन पाहिजेत. आहे का प्रत्येकाजवळ मन? का गुंतलंय कुठं? गुंतलंय कुठं? वा वा वा, आजीनं चांगलं उत्तर दिलं बरं का. आमचं मन जनार्दन बाबाजवळ आहे. असं आता कळाले आपल्याला जनार्दन बाबा. हा का यज्ञ करायचा, का प्रतिष्ठा करायची भगवंताची, काय एवढा खर्च करायचा? लोक म्हणतात एवढं तूप टाकता तुम्ही जाळामध्ये, जाळून टाकू राहिले, असं करू राहिले, गोरगरिबाला वाटा, याला वाटा, त्याला वाटा. तेच गोरगरीब आज आम्ही येत होतो गाडीमध्ये, गोरगरिबाला वाटा म्हणतो आपण, तूप यज्ञात नका जाळू, गाडीमध्ये येत होतो. आत्ता यायला उशीर त्यामुळं झाला. गाडी समोर एक काका त्या ठिकाणी मोटरसायकलवर चालले होते. आमची गाडी अशी चालली, त्यांची गाडी अशी चालली. किती व्यसनाच्या अधीन गेले लोक. आपलं खरंच भाग्य आहे की जनार्दन स्वामींचे माधवगिरी बाबा आपल्या जीवनात आले. आणि आमचे कृष्ण महाराज म्हणतात की जनार्दन बाबांनी लागली गोडी, जनार्दन बाबांनी लागली गोडी, अवनी लागली गोडी, दारूनी बाटली सोडणं पणी बाबा
दादा सोनपणी जनार्दन बाबाने लागली कोडी बाबा लागली कोडी दारुनी बाटली सोनपणी दादा सोनपणी आमना गावना बाबा उना आनंद जाया अम्मा मना ही आमना गावना बाबा उना आनंद जाया आम्हा मना दर्शन कराले बाबा जान पडी दारुनी बाटली सोनपणी आवना सोनपणी जनार्दन बाबाने लागली गोडी दारुनी बाटली सोनपणी दादा सोनपणी आज ना दिन मोठा नाही आनंदाले राहिला तोटा आजचा दिन मोठा नाही आनंद नाही तोटा अनुग्रह देवाले जान पडी दादा जान पडी दारुनी बाटली सोनपणी आवना सोनपणी जनार्दन बाबाने लागली गोडी आवना लागली गोडी दारुनी बाटली सोनपणी असं गोडी लागली पाहिजेत आपल्याला. त्यासाठी हे आयोजन आहे एवढं मोठं शिवपंचायतन महायज्ञाचं निमित्त आहे. या शिवपंचायतन महायज्ञासाठी या सत्संगासाठी दररोज नित्यनियम विधी आपण ज्यांच्या मुखातून ऐकतोय असे परमवंदनीय परमश्रद्धेय स्वामी महेश गिरीजी बाबा आपल्या सर्वांना माहीत आहे. माऊलींनी खूप कष्ट या ठिकाणी घेतलेले आहेत. असे आपले सर्वांचे लाडके ज्ञानेश्वर माऊली, आपले ब्राह्मण वृंद, आपले गोड असे भजनी मंडळ आपल्याला साथ देत आहेत. किती सुंदर आवाज या ठिकाणी देत आहे साऊंड सिस्टीमवाले दादा. आणि आपलं सर्व या ठिकाणी प्रेमाने आनंदाने ऐकतोय. आपल्या सर्वांचे या ठिकाणून आभार मानतो. सर्वांना जय जनार्दन करतो. तुम्ही ऐकताय. 1 तास बोलायचं आपल्याला. 1 तास तुम्हाला मलाच ऐकणं आता. काय काय बोलतो, किती बोलतो, कहून बोलतो. सर्वांना आणि सर्वांना जय जनार्दन करून आपण या ठिकाणी आपल्या प्रवचनाला सुरुवात करायची आहे. हे एवढं मोठं आयोजन का करायचं, कशासाठी करायचं, एका शब्दात जर सांगायचं झालं तर हे आयोजन करण्याचं फक्त आणि फक्त केवळ आणि केवळ आपल्यावर झालेली बाबाजींची कृपा आहे. हे बाबाजींचा प्रसाद आहे म्हणून आपण एवढं मोठं आयोजन करू शकतो. जीवनामध्ये काही गोष्टी अशा असतात त्या आपल्याला आपल्या पुरुषार्थाने मिळतात. पुरुषार्थ करावा लागतो जीवनामध्ये. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामधंदे करावे लागतात, पुरुषार्थ करावा लागतो, तेव्हा कुठे एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त होत असते. पण अशा दिव्य संतांचं सान्निध्य, दिव्य भगवंताचं सान्निध्य, ही त्यांची दिव्यता आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीने आलेल्या या कार्यक्रमाला भव्यता कशामुळे येते तर ही केवळ आणि केवळ आपल्या गुरुदेवांच्या, आपल्या सद्गुरुदेवांच्या कृपा प्रसादानेच येत असते. ह्या जनेश्वर भगवंताची ज्यावेळेस प्राणप्रतिष्ठा व्हायची चर्चा सुरू झाली, आम्ही लहान नव्हतो त्यावेळेस, पण ज्यावेळेस चर्चा सुरू झाली प्राणप्रतिष्ठा करण्यामागं प्रत्येकाचा हेतू वेगळा वेगळा होता. कोणाला या ठिकाणी जमीन सुंदर या ठिकाणी लेवल करायची असेल, कोणाचा तो हेतू असेल, कोणाचा हेतू असेल गावाला पर्यटन तयार होईल, कोणाचा हेतू असेल भव्य दिव्य मंदिर झालं तर जत्रा भरेल नाही का, कोणाचा हेतू असा असेल की यज्ञ होईल तर पंक्ती चांगल्या होईल, जिलेबी खायला भेटेल. असा प्रत्येकाचा वेगवेगळा हेतू होता. परंतु या सर्व हेतूंमध्ये सुद्धा माझ्या माधवगिरी बाबांचा एकमेव हेतू होता की त्या निमित्ताने माझ्या जवखेड्यातील लोकांना, या पंचक्रोशीतील लोकांना जनार्दन स्वामींचा संदेश घेऊन मला भेटता जाईल, हा माधवगिरी बाबांचा हेतू होता. आणि आपल्या सर्वांचा सुद्धा हेतू एकच आहे की त्या निमित्ताने बाबाजींचं आपल्याला सान्निध्य भेटेल आणि बाबाजींचं त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन भेटेल, दर्शन भेटेल. जे बाबाजींनी ज्या विभूतीचा टिळा आपल्या मस्तकाला लावला तर आपल्या मस्तकामध्ये ज्ञानाचा प्रकाश होईल. लक्ष देऊन ऐका देवा हो. परमश्रद्धेय योगीराज स्वामी माधवगिरीजी बाबांनी आपल्या मस्तकावरती जो विभूतीचा टिळा लावला, तो विभूतीचा टिळा जर कोणी असेल तर दुसरं तिसरं कोणी नाही. प्रत्यक्ष गौरीशंकर महादेव मंदिराच्या आश्रमामध्ये राहून भगवान गौरीशंकराची उपासना करणारे आणि हजारो गायींचा त्या ठिकाणी सांभाळ करणारे हे स्वामी महेश गिरीजी बाबा आपल्या मस्तकावरती लावलेला टिळा आहे माधवगिरी बाबांनी. शिवभक्त मौन गिरीरा आज मला लागले स्वामीचे धाम. शिवभक्त
प्रस्तावनेमध्ये एवढं जास्त बोलतोय, याचं कारण आपलं किती भाग्य आहे. भगवंत ज्यावेळेस श्रीमद भागवत महापुराण ग्रंथाचं महात्म्य श्री शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगतात, त्यावेळेस एक श्लोक लिहितात, सुंदर श्लोक आहे. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमम च लभते पुरुषो यदा वै. प्रस्तावनेमध्ये एवढं का बोलतोय की खरंच आपलं भाग्य खूप श्रेष्ठ आहे, त्याचं वर्णन नाही होणार. संत सुद्धा सांगतात की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केले, तेव्हा आपल्यावरती भगवंताची कृपा झाली आणि भगवान जनेश्वर प्रतिष्ठित झाले आपल्या गावामध्ये. मारुतीराय सुद्धा भक्तीचं त्या ठिकाणी वरदान घेऊन आपल्या गावामध्ये येऊन बसले. अशा या पवित्र पावन वातावरणामध्ये यज्ञ ज्या ठिकाणी करायचा, शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले, प्रत्येक यज्ञाचे वेगवेगळे नियम सांगितले, अनेक नियम आहेत, अनेक त्या ठिकाणी आचार्यांचे सुद्धा वेगवेगळे नियम आहे. कंटाळा आला का आळस नका देऊ, मला सगळं दिसतं इथून. आपल्या भारताचे यशस्वी पंतप्रधान, त्यांना एक वेळेस विचारलं, जे आम्हाला पॉडकास्ट कळतो, तुम्हाला पॉडकास्ट कळतो कोणाला? पॉडकास्ट मुलाखत. परमश्रद्धेय योगीराज स्वामी माधवगिरीजी बाबांची मुलाखत घ्यायची होती, पॉडकास्ट घ्यायचा होता. त्यासाठी प्रश्न तयार करायचे होते. तर मग ते प्रश्न तयार कसे करायचे, तर ते यूट्यूबला ज्यांनी कोणी पॉडकास्ट केलेले ते ऐकत होतो मी. त्यावेळेस आपल्या भारताच्या पंतप्रधानांना त्या पॉडकास्ट करणाऱ्यांनी एकाने प्रश्न विचारला की तुम्ही ज्यावेळेस मोठमोठ्या वेगवेगळ्या देशामध्ये जातात आणि त्या लोकांसमोर बोलता, काही काही लोक खूप हाईटी नाही का, उंच आहे, त्यांच्या समोर बोलता किंवा काही असे धष्टपुष्ट आहेत त्यांच्या समोर बोलता, तुम्हाला भीती नाही का वाटत म्हणे? एवढ्या मोठमोठ्या लोकांसमोर बोलायला भीती नाही का वाटत? त्यांनी सुंदर उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं, मला भीती वाटली असती, मी जर नरेंद्र मोदी जर बोलला असता तर मला भीती वाटली असती, पण मी भारताचा पंतप्रधान बोलतोय, त्या नात्याने भारताच्या करोडो जनतेचा विश्वास बोलतोय, म्हणून मला भीती नाही वाटत. अगदी तसंच मी नाही बोलत आहे, प्रत्यक्ष माधवगिरी बाबांचा विश्वास या ठिकाणी तुमच्या समोर बोलतोय. वारंवार सांगू काय, सांगू काय, सांगू काय, जय जगन्नाथ. गुरु पायी ठेविता भाव, गुरु पायी ठेविता भाव, गुरु पायी ठेविता भाव. म्हणून गुरु सी भजावे, म्हणून गुरु सी भजावे, स्वजाना सी अनावे, स्वजाना सी अनावे. वारंवार सांगू काय, सांगू काय, सांगू काय, गुरु पायी ठेविता भाव, गुरु पायी ठेविता भाव, गुरु पायी ठेविता भाव. अनेक शास्त्रामध्ये वेगवेगळ्या यज्ञांचे वेगवेगळे नियम सांगितले, पण आपण खरंच भाग्यवान आहोत की आपल्याला बाबाजी सांगतील तेच आपल्यासाठी नियम आहे. जे बाबा सांगतील ते नियम आहे. आणि बाबांनी सांगितलंय जाऊन बैस आणि बोल 1 तास, कर बडबड. ऐकणारे आपले जे कर बडबड. म्हणून बाबा जे सांगतील तेच नियम आपल्यासाठी आहे. आणि अशा पवित्र पावन नियमामध्ये आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. आपण खरंच जर बाबांचे शिष्य असो, सदशिष्याची व्याख्या करताना शास्त्रामध्ये सांगितलंय की शिष्य कोणाला म्हणावं. शास्त्रामध्ये गुरु होण्याचं कधीच सांगितलं नाही. प्रत्येक शास्त्र तुम्ही ऐका, वाचा, कथा ऐका, वेगवेगळ्या महात्म्यांच्या कथा वाचा, ऐका तुम्ही. त्यामध्ये सांगितलं गुरु होणं हे कधी शिकवलंच नाही. प्रत्येकाला शिकवलं शिष्य बना. श्रीमद भगवद्गीता अर्जुनाला केव्हा सांगितले भगवान श्रीकृष्णाने, की त्यांनी ज्यावेळेस म्हणलं शिष्योस्तोहम, हे केशव, हे माधव, हे द्वारकाधीश, मी तुझा शिष्य आहे, मला उपदेश कर. ज्यावेळेस त्याने शिष्यत्व पत्कारलं त्याच वेळेस भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेसारखा पावन असा उपदेश केलाय. आणि हा उपदेश
केव्हा सांगितला? शिष्य झाल्यानंतर. आणि शिष्य केव्हा होतो माणूस? ज्या वेळेस गुरूंची त्याच्यावर अनुशासन असतं. गुरु ज्याच्यावर रागवू शकतात, गुरु ज्याला आज्ञा करू शकतात, तोच खरा शिष्य असतो. असं नाही कोणी जावं, थोडीशी झाडलोट करावी, सेवा करावी, हातपाय दाबले, थोडं खाण्यापिण्याचा स्वयंपाक बनवला म्हणजे आपण त्यांचे शिष्य झालो का? नाही. ज्यांना आपल्यावर रागवण्याचा अधिकार आहे त्याच वेळेस आपण शिष्य होऊ शकतो. आता बघा, आपली एखादी जमीन असेल आणि त्या जमिनीवर जर कोणी काडी कचरा, आपल्या अंगणामध्ये जर कोणी घाण आणून टाकत असेल तर आपण बोलणार का नाही बोलणार? रागवणार का नाही रागवणार? माई बोला ना. बोलणार ना? रागवणार ना? पदर कोसून भांडणार ना? का भांडणार? कारण ती जमीन, ते दार, ते अंगण आपलंय. आपलंय म्हणून ना. म्हणून गुरु आज्ञा कोणाला करणार? जो आपला आहे त्याला. प्रत्येकाला गुरु आज्ञा करत नसतात. प्रत्येकाला गुरु त्या ठिकाणी शासन सुद्धा करत नसतात. शासन म्हणजे शिष्य, त्या ठिकाणी शिक्षा सुद्धा देत नसतात प्रत्येकाला. जो खरंच आपला आहे, गुरु ज्याला खरंच आपलं समजतात, त्याच्यावरच गुरुदेव त्या ठिकाणी कृपा करतात, आपल्या शासनामध्ये ठेवतात. आणि खरंच आपण भाग्यवान आहोत की आपल्याला परम श्रद्धेय योगीराज स्वामी माधवगिरी बाबांच्या अतिशय जवळचे असणारे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी लाभले. मांग माधवगिरी बाबा त्या माऊलीच्या रूममध्ये पाठीमागं राहत होते. ज्यावेळेस इकडे यायचे त्यावेळेस आम्ही बाबांच्या सेवेला असताना बाबांनी नाशिकवरून 4 लुंग्या आणल्या होत्या. खरं सांगतो, खोटं बोलणार नाही, 4 लुंग्या आणल्या होत्या. मला काही प्रेस करता जात नाही. इस्त्री करता करता 2 लुंग्या त्या इस्त्रीला चिटकून गेल्या माझ्याकडनं. खरं सांगतो, राहिल्या फक्त 2 लुंग्या. बाबांनी इथं ज्यावेळेस आले गोंधनखेडचं अनुष्ठान झाल्यानंतर, ते लुंग्यांना कलर करावा लागतो. तो मुहूर्तावरच करतात बाबा. तो मुहूर्त त्या वर्षी बहुतेक नसावा म्हणून बाबांनी फक्त त्या 2 लुंग्या, सकाळी 1 लुंगी धुवायचे, वरती गच्चीवरून वाळत टाकायचे, संध्याकाळपर्यंत वाळले की परत संध्याकाळी दुसरी लुंगी धुवायची आणि जी वाळलेली ती नेसायची. असं असताना सुद्धा माऊली समोर ज्यावेळेस विधीला बसले होते, थंडी वाजत होती माऊलीला, अंगावर शाल नव्हती गेली माऊलीने. व्हिडिओ शूटिंगमध्ये तुम्ही बघून घ्या. बाबांनी ज्यावेळेस खुर्चीवर बसून पाहिलं की माऊलीला थंडी वाजते, रूममध्ये गेल्यानंतर बाबाच्या अंगावरची लुंगी, अंगावरचा कपडा काढून माऊलीच्या अंगावर टाकला. बाबाकडे एकच लुंगी राहिली तरी सुद्धा माऊलीच्या अंगावर कपडा टाकला. बघा किती भाग्यवान आहात आपण. तू माय मिले करू बाबा, तू स्वामी तू माय मिले करू बाबा, तू गाय मी वासरू. स्वामी तू माय मिले करू बाबा, तू गाय मी वासरू बाबा, तुम्हा कसा विसरू. स्वामी तू माय मिले करू बाबा, तुम्हा कसा विसरू. स्वामी तू माय मिले करू. अशा माऊलींच्या मार्गदर्शनाखाली आपण हा शिवपंचायतन यज्ञ करतो आहोत. भगवंताने अर्जुनाला हेच सांगितलं की अर्जुना, तुला जर काही द्यायचंच असेल तर मला फक्त मन दे, मनाशिवाय मला दुसरं काही नको. आपण ऐकत होतो शिष्य कोणाला म्हणावं? ज्याच्यावर गुरुदेव त्या ठिकाणी शासन करू शकतात त्याला शिष्य म्हणावं. आणि खरंच आपल्या सर्वावरती बाबांचा अधिकार आहे. आपल्या सर्वांना बाबा नक्कीच सांगू शकतात की असं करा तसं करा. लायब्ररी बांधा मुलांसाठी, देवदेव तर कराच, पण भवितव्य घडलं पाहिजे आपल्या राष्ट्राचं. त्या ठिकाणी आपला राष्ट्र त्या ठिकाणी शिक्षित झाला पाहिजेत, आपले मुलं निर्व्यसनी झाले पाहिजेत. यासाठी बाबांनी त्या ठिकाणी लायब्ररी बांधायला सांगितली, व्यायामशाळा बनवायला सांगितली. माऊलींनी ती बनवली. आपण सर्वांनी त्यासाठी सहकार्य केलं. खरंच आपण बाबांचे शिष्य आहोत, यात तीळ मात्र शंका नाही. आपण शिष्याचं अंतकरण हे गुरुदेवांचं त्या ठिकाणी स्वतःची भूमी असते. शिष्याचं ते अंतकरण म्हणजे आपलं जे मन आहे,
आपलं जे अंतकरण आहे ते गुरुदेवांची भूमी असते, जमीन असते, आणि त्या जमिनीमध्ये काय पेरायचं हे आपण नाही ठरवायचं, ते बाबाजी ठरवतील. आणि त्यांनी आपल्या या मनाच्या या अंतकरणाच्या भूमीमध्ये शिवपंचायतन यज्ञ पेरला आणि आपण त्याला खत पाणी घालून 13व्या वर्षापर्यंत वाढवलंय. बरोबर आहे ना? झोपल्या की काय? पाठीमागच्या महिला झोपल्या की काय? हाय ना? हाय हाय. नाही, झोपल्या नाही. बाबांनी आपल्या पवित्र अंतकरणामध्ये शिवपंचेतन यज्ञाच्या निमित्ताने भगवान जनेश्वराची भक्ती पेरली आणि आपण सर्वांनी खतपाणी घालून माऊलीच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या संरक्षणामध्ये ती भक्ती, तो वटवृक्ष 13व्या वर्षापर्यंत वाढवला. 13 तुझको अर्पण क्या लागे मेरा. बरोबर ना? हे फक्त म्हणायचं. एक जण आरती करायला लागला, म्हणायला लागला, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, क्या लागे मेरा. खूप त्या ठिकाणी भाव विभोर झाला आणि आरती करायला लागला. आरती झाली, सगळं झालं. मग पुजारी त्या ठिकाणी आरतीचं ताट समोर घेऊन आली. त्याने अशी आरती घेतली. आरती खाली हाताने घेऊन काहीतरी त्या ताटात टाकावं म्हणून त्याने खिशातून 1 रुपया काढला, म्हणजे पैसे काढले आणि अशी मुठीत ठेवली. अरे आता तू जाणार माझ्या हातातून, भगवंताकडे जाणार, देवाच्या आरतीत जाणार, रडू नको रडू नको. असं हातात धरलं तर त्याला घाम आला हाताला. त्याने असं उघडं, अरे रडू नको, देवाकडे चालला. 1 रुपया. आणि आरतीत किती भावीवर झाला. तेरा तुझको अर्पण. मनापुरतं नाही देवा, तुम्ही खरंच करून दाखवलं. हे फक्त मनापुरतं ठेवलं का आपण करून दाखवलं. 13वं वर्ष तरी भव्यता अजून कमी नाही झाली. दिव्यता तर संतांची आहेच आहे. हनुमंतरायाची प्रतिष्ठा मागच्या वर्षी झाली, ती दिव्यता आहेच आहे. पण ही भव्यता आपण सर्वांनी कमी नाही होऊ दिली. याचा अर्थ काय? आपण आरती म्हणतो, ते पालन सुद्धा करतो. भगवंतासाठी आपण ते दान देतो सुद्धा. भगवंताने काय सांगितलं? यज्ञ दान तप कर्म न त्याज्य कार्यमे होतात. यज्ञ दान तप आणि कर्म हे कधीच त्यागायचं नाही. आणि आपण सर्वांनी अतिशय तंतोतंत श्रीमद भगवद्गीतेचा प्रत्येक श्लोक आपल्या जीवनामध्ये उतरवला आहे. बाबांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस श्लोक घेशील तर श्रीमद भगवद्गीतेचं थोडं महात्म्य सुद्धा सांग. तर महात्म्य सांगायचं खूप वेळ झाला. मी प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ घातला. बाबा तिकडे ऐकत असतील, जर लाईव्ह असतील तर. एक वेळेस मी पहिल्याच वेळेस प्रवचनाला गेलो. बाबा रूममध्ये होती. मला वाटलं बाबा नसतील ऐकत, पण बाबा ऐकत होते. दुसऱ्या दिवशी असं धुटलं बाबांनी, हे चुकलं ते चुकलं, चांगलं काय झालं ते सांगितलंच नाही. हे चुकलं ते चुकलं सगळं असं सांगत बसले बाबा. म्हणून श्रीमद भगवद्गीता अशा भाषेमध्ये लिहिलेली आहे. देवा संस्कृत भाषा आहे, पण अशा शब्दामध्ये तिची रचना केलेली आहे. तर आज सुद्धा आपल्याला ती प्रेरणा देऊ राहिली. प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचा एकच त्या ठिकाणी हेतू असतो. प्रत्येक जीवनाच्या मनुष्याचा एकच त्या ठिकाणी हेतू असतो की कोणता? आपला अंत येण्या अगोदर आपल्याला अनंत परमात्मा कळला पाहिजे. कळलं का तुम्हाला? कळलं का? आपल्या जीवनाचा अंत येण्याच्या अगोदर आपल्याला अनंत परमात्मा कळला पाहिजे. कळला का नाही? आपल्याला अनंत विभूषित परम श्रद्धे योगीराज स्वामी माधवगिरीजी बाबा आपल्या समोर आहे ना, आहे का नाही? म्हणून त्या ठिकाणी बाबांनी सांगितलं गीतेचं महात्म्य सांग. भगवंतांनी गीता अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या भूमीवरती सांगितली. आणि कशी सांगितली? श्रीमद भगवद्गीता जर आपण वाचली, खरंच बरं का, पाठीमागच्या महिला, पाठीमागचे पुरुष, आसपास फिरणारे, प्रदक्षिणा करणारे, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. काय सांगितलं देवानी? ज्यावेळेस श्रीमद भगवद्गीता सांगितली तर त्या ठिकाणी कुठंच असं सांगितलं नाही की श्रीकृष्ण उवाच, असं कुठंच नाही. काय सांगितलं? श्री भगवान उवाच. म्हणजे भगवंत ज्या ठिकाणून बोलले, ज्या स्टेटसनी बोलले, तो स्टेटस भगवंत म्हणजे कृष्णाचा नाही आहे, भगवंताचा आहे. आणि भगवंत रूपाने बोललेलं आहे. अर्जुनाला भगवंताने स्वतः सांगितलेली गीता आहे. आणि ते गीता कशा भाषेत? ते संस्कृत भाषेत आहे. आता बघा, AI चा जमाना आहे, प्रत्येकाला माहिती आहे AI काय असतं, चॅट GPT वगैरे सगळ्यांना माहिती आहे. अशा शब्दात सांगितलं तर शिकलेल्या कोणी बसला असन? त्या ठिकाणी मुली पण आहे, मुलं पण आहे, सगळे बसलेले आहे. AI च्या जमान्यामध्ये बघा कसं माहिती कशी राहते.
आपण कोडिंग माहिती आहे सगळ्यांना? कोडिंग असते एक सूत्र आणि त्या सूत्रावरती त्या ठिकाणी डिकोड करावं लागतं. वैज्ञानिक भाषा झाली का? तर त्या ठिकाणी भगवंताने गीता या कोडिंग भाषेमध्ये सांगितले. प्रत्येक श्लोक बघा, कोणत्या माणसाकडे जाऊ द्या, जर एखाद्या चोराकडे श्रीमद भगवद्गीतेचा आपण जो आज श्लोक घेतला, एखाद्या चोराने जर तो वाचला, तो काय म्हणन? मन मना भवमद भक्तो, चोरी करताना तुझं मन माझ्यात ठेव, म्हणजे तुझ्यावर मी कोणतं संकट येऊ देणार नाही. जर मन भगवंताजवळ असेल तर संकट येऊ देईन का? ज्याच्याकडे श्लोक गेले तो त्याच्या परीने अर्थ काढू शकतो. म्हणून माझ्या ज्ञानेश्वर माऊलीकडे श्रीमद भगवद्गीताचे श्लोक गेले आणि श्रीमद भगवद्गीताची डिकोडिंग त्या ठिकाणी माऊलीने केली. सुंदर अशी ज्ञानेश्वरी प्रगट झाली आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये भगवान ज्ञानेश्वर आपल्याला सांगतायत की तू मन हे मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एकाते. अर्जुना, माझ्या भजनामध्ये प्रेम धर, माझ्या भजनामध्ये एवढा तल्लीन हो की प्रत्येक ठिकाणी मला बघ, प्रत्येक देवामध्ये प्रत्येक ठिकाणी मला बघ. बघा आपण काय म्हणतो, आमचे गुरुदेव दत्तांचा अवतार आहे, मग बाकीचे का भूताचे आहे का? प्रत्येकामध्ये आपलाच देव आहे, आपलाच भगवंत आहे, आपलेच गुरुदेव आहे, ही भावना दृढ कर. आपली सुद्धा आहे ना भावना? जिथे तिथे मज, तिथे मज तुम्ही दिसावा, श्री हरी श्री जनार्दना, श्री हरी श्री जनार्दना. हो जिथे तिथे मज तुम्ही दिसावा, तिथे मज तुम्ही दिसावा, श्री हरी श्री जनार्दना, श्री हरी श्री जनार्दना, श्री हरी श्री जनार्दना. हो तुम्हीच सर्व, तुम्हीच तारी, करुणी वंदन तुम्हा ओ स्वामी. तुम्हीच सर्व, तुम्हीच तारी, करुणी वंदन तुम्हा ओ स्वामी. करुणी वंदन तुम्हा स्वामी. दया करी रे दयादना, दया करी रे दयादना, श्री हरी श्री जनार्दना, श्री हरी श्री जनार्दना, श्री हरी श्री जनार्दना. फार पूर्वीच्या काळी एका गावामध्ये एका संभ्रांत परिवाराने, श्रीमंत परिवाराने एक मंदिर बांधलं आणि ते मंदिर इतकं भव्य दिव्य बांधलं. आणि मंदिर बांधल्यानंतर खूप श्रीमंत परिवार असल्यामुळे ते मंदिर समोर सुद्धा वर्षानुवर्ष चालू राहावं, पिढ्यानपिढ्या त्या मंदिराचं त्या ठिकाणी काम चालू राहावं म्हणून पूर्वीच्या काळी, बरं का, नीट लक्ष देऊन ऐका, पूर्वीच्या काळी 100 किलो सोनं त्या मंदिरात दाबून ठेवलं आणि एक दगडावरती कोरून ठेवलं की हे मंदिर पिढ्यानपिढ्या याचं कार्य सुरळीत चालू राहावं म्हणून आम्ही आमच्या संपत्तीतला छोटासा भाग, छोटासा 100 किलो सोनं, छोटासा भाग मंदिराच्या त्या ठिकाणी कामकाज सुरळीत चालावं म्हणून या ठिकाणी पुरून ठेवला, दाबून ठेवला, असं त्या एका दगडावरती लिहून त्या मंदिराला तो दगड लावला. खूप काळ लोटला, पिढ्यानपिढ्या गेल्या, काळ बदलला, वेळ बदलली, परिवारातले लोक वेगवेगळे झाले. अनेक पिढ्या गेल्यानंतर काळ बदलला आणि त्या परिवारावरती गरिबी आली. बरं का, लक्ष देऊन ऐका, पाठीमागच्या माई झोपू नका. देवा हो, लक्ष देऊन ऐका, तुमच्यासाठी आहे, एवढा खटाटोप तुमच्यासाठी आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी ते धन पुरून ठेवलं आणि काळ बदलला, खूप पिढ्या बदलल्या आणि परिवारावरती एवढी गरिबी आली की 2 वेळचं अन्न मिळणं सुद्धा त्यांना मुश्किल झालं.
2 वेळचं अन्नसुद्धा नाही मिळालं. मग त्यांनी सर्वांनी एक मिटिंग घेतली परिवारातल्या लोकांनी, की आपल्या पूर्वजांनी मंदिर बांधलं, आपल्या पूर्वजांनीच त्यांचं म्हणजे आपलंच धन या मंदिराच्या सुरक्षितेसाठी पुरून ठेवलं, जपून ठेवलं, मग ते आपण काढलं पाहिजेत असं त्यांनी मिटिंग ठरवली. आणि ते मंदिर त्या ठिकाणी त्यांनी मोडायला सुरुवात केली. ज्या भिंतीखाली ठेवलंय ते भिंत त्या ठिकाणी प्रत्येक दगड वेगवेगळा करायला लागले आणि धन शोधायला लागले. सगळं मंदिर काढलं, मोडलं, तिथं काही धन सापडलं नाही. गावातले लोक नाव ठेवायला लागले, यांचे पूर्वज असेच खोटारडे असतील, खोटं बोलणारे असेल. दगडावर लिहून ठेवला मोठेपणा की 100 किलो सोनं दाबून ठेवलंय. 2026 मध्ये काय भाव आहे सोन्याचे? 100 किलो सोनं दाबून ठेवलंय. खोटारडे असन म्हणे यांचे पूर्वज, म्हणून यांच्यावर आज भीक मागण्याची वेळ आली नाही का. आपली एकी बघा कशी होती. गजब की एकता देखी है मैंने जमाने में, किसी जिंदे को गिराने में और मुर्दे को उठाने में. आपला समाजच तसा आहे. नाव ठेवायला लागले सगळे समाजातले लोक की यांचे पूर्वज असेच खोटारडे असल, म्हणून या ठिकाणी मंदिरावर फक्त लिहून ठेवलं की आम्ही सोनं दाबून ठेवलं, सोनं दाबून ठेवलं. कुठं काय सापडलं? भिंत पाडली, 10 फूट 15 फूट 20 फूट गड्डा खोडला, काही सापडलं नाही. थोडीफार इज्जत बाकी होती, प्रतिष्ठा बाकी होती गावामध्ये. मंदिर पाडल्यामुळे ती पण गेली परिवारातल्या लोकांची. मग त्यांनी ठरवलं आता काय करावं. मग असाच एक साधू आला फिरत फिरत गावामध्ये. आणि साधू गावामध्ये आल्यानंतर त्यांनी साधूंना त्या ठिकाणी प्रश्न विचारला की बाबा तुम्ही आले आमच्या गावात, आमच्या परिवाराने खूप त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी हे मंदिर बांधलं होतं आणि या मंदिराच्या त्या ठिकाणी सुरक्षितेसाठी 100 किलो सोनं त्या ठिकाणी दाबून ठेवलं होतं असं त्या दगडावरती लिहिलेलं आहे, पण ते आम्हाला सापडून राहिलं. ते बघा बरं एकदा. आता मंदिर पडलं, मंदिर मोडून टाकलं त्यांनी ते सोनं बघायसाठी. मंदिर मोडून टाकलं तर त्या साधूंनी काय सांगितलं, आता मंदिर जर मोडलं तर मी कसं वाचू ते दगड कुठं होता, काय होतं, ती जागा जिथल्या तिथं पाहिजेत ना. म्हणून स्ट्रक्चर जसं तसं स्ट्रक्चर मंदिराचा तयार होता, प्लॅन तयार होता. दगड सुद्धा एक एक वेगळं काढून ठेवलेला होता. बांधा म्हणे परत मंदिर बांधा. आता मंदिर बांधायचं, परिवाराकडे संपत्ती नाही. मग परिवाराकडे जर संपत्ती नाही तर सगळ्या गावातले पंचक्रोशीतील लोक मंदिराच्या दर्शनाला येत होते. सगळ्याकडून थोडं त्या ठिकाणी धन, त्या ठिकाणी पैसे जमा केले. साधूंनी सुद्धा आपल्या जवळची जी भिक्षा त्यांना मिळाली होती ते जेवढं काही पैसा असेल तो दिला आणि मंदिर बांधलं. साधूंनी मंदिर बघितलं, ज्या ठिकाणी तो दगड होता ज्याच्यावर कोरून ठेवलं होतं की आम्ही या मंदिराच्या सुरक्षितेसाठी लक्ष देऊ नये का, या मंदिराच्या सुरक्षितेसाठी जे सोनं दाबून या ठिकाणी सोनं दाबून ठेवलंय असा दगड कोणत्या ठिकाणी होता, बरोबर तो दगड त्याच ठिकाणी लावला. मग साधूंनी ते दगड त्या दगडावर जे कोरलेलं होतं ते वाचलं आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं आज दिवाळीच्या दिवशी या मंदिराच्या सुरक्षितेसाठी आम्ही धन दाबून ठेवलं. मग साधूंनी सांगितलं आता मंदिर तर बांधलं आपण, पण आता दिवाळी येऊ द्या. जर धन दाबून ठेवलंय तर फक्त या ठिकाणी धन दाबून ठेवलं एवढंच लिहिलं असतं, पण जर दिवाळीचा दिवस लिहिलाय तर याच्या मागं सुद्धा काही रहस्य असेल. म्हणून काय झालं, साधूंनी सांगितलं येऊ द्या दिवाळी. 6 महिन्यानंतर दिवाळी होती. साधूंनी मंदिर बांधलं आणि निघून गेला साधू. गावातले लोक अजून नाव ठेवायला लागले, गुरु तसा चेला. यांचे पूर्वज खोटारडे, यांचा गुरु पण काय साधूचं कामच आहे मंदिरं बांधायचे, लोकांकडून दान दक्षिणा घ्यायच्या. झालं याचं मंदिर बांधून झालं, गेला बाबा निघून. अशी लोक बोलायला लागले. पण गावातल्या लोकांची श्रद्धा होती. अर्जुनाने काय सांगितलं भगवंताने की तू मन हे मीच करी. मनापासून त्यांची श्रद्धा होती त्या साधू महाराजांवरती. त्या परिवारातल्या लोकांनी दिवाळीपर्यंत वाट बघितली आणि दिवाळी आल्यानंतर साधू परत गावात आला. आता साधू गावात आला म्हणल्यावर चमत्कारच झाला. गावातले सगळे लोक दिवाळीची तयारी सोडून, सगळ्या महिला चकल्या, जिलेबी, गुलाबजामुन, अजून काय काय असतं ते सगळं. आता आम्ही आश्रमातच राहिलो लहानपणापासून, जे तुम्ही आणून दिलं तेच खाल्लंय. त्यामुळे घरी कसं बनतंय काही माहिती नाही. बोला तुम्ही काय काय बनलं, काय काय बनवत दिवाळीला. सगळी तयारी सोडून सगळं गाव जमा झालं त्या मंदिराजवळ. साधू आला. सगळं गाव त्या ठिकाणी जमा झालं. त्या ठिकाणी वेढा घातला मंदिराला. साधूंनी बघितलं आज दिवाळीचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी यांच्या पूर्वजांनी धन त्या ठिकाणी दाबून ठेवलं होतं. आता धन म्हणल्यावर सगळे कांटाव करून ऐकायला लागले, साधू धन काढणारे नाही का. तर त्या ठिकाणी धन दाबून ठेवलं होतं. साधूंनी बघितलं आणि त्या ठिकाणी त्या दगडावर परत वाचलं की आज दिवाळीच्या दिवशी आम्ही दुपारी 1 वाजेला धन दाबून ठेवलं. साधू म्हणे आता 1 पण वाजू द्या.
1 वाजला. 1 वाजल्यानंतर त्या साधू महाराजांनी मंदिराला प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणा घातल्यानंतर दुपारचा 1 वाजेचा सूर्य प्रकाश त्या मंदिराच्या कळसावरती पडला आणि ज्या कळसाची सावली ज्या ठिकाणी पडली त्या ठिकाणी जाऊन साधूंनी सांगितलं, खंदा या ठिकाणी. त्या ठिकाणी धन सापडलं. ज्या ठिकाणी कळसाची सावली पडली त्या ठिकाणी धन सापडलं. मला सांगायचं हे आहे की धर्मशास्त्र कितीही प्रगाढ पद्धतीने लिहिलं असेल, पण जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये गुरु येत नाही, जोपर्यंत ज्ञानेश्वर माऊलीसारखे संत श्रीमद भगवद्गीतेवरती व्याख्या करत नाही, ती डिकोड करत नाही, तोपर्यंत त्या श्लोकांचा अर्थ आपल्याला कळत नाही. धन दाबलं हे सगळ्यांना माहीत होतं, त्यांनी वाचलं होतं, पण ते कुठं सापडेल, कसं सापडेल, हे गुरुदेवांच्या सानिध्यात गेल्याशिवाय सापडलं का? माई बोला नाही. नको ती संपत्ती नको आहे का नाही? बरोबर आहे ना? मला हे एवढं फिरून मी याच्यासाठी सांगितलं की ज्या वेळेस जनेश्वर भगवंताचे मंदिर बांधायची तयारी आपण सुरू केली आणि हा सर्व परिसर या ठिकाणी गडी होती बहुतेक, आहे ना मातीची, ज्या वेळेस त्या ठिकाणी सुरू केली गडी, त्या ठिकाणी जमीन लेवल करायला, आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस स्वराज्य स्थापन करण्याचा संकल्प केला आणि स्वराज्याला तोरण बांधायचं म्हणून प्रथम किल्ला ज्या आपल्या स्वराज्यामध्ये प्रस्थापित केला तो तोरणागड, आणि त्या गडावरती आई तोरणाईचा ज्या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार करणार आणि त्या जीर्णोद्धार करायसाठी त्या तोरणा गडावरच्या त्या किल्ल्यावरच्या जमिनीला लेवल करायला लागले, तर त्या ठिकाणी आई तोरणाईच्या कृपेने भगवान आपले सर्वांचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना सोन्याच्या घागरी सापडल्या. अगदी त्याचप्रमाणे जनेश्वर भगवंताची प्रतिष्ठा करायचा विचार मंदिर बांधण्या अगोदर आपण या ठिकाणी जमीन लेवल करत होतो, चांदीचे शिक्के सापडले. बरोबर खोटं बोलतोय का? खोटं आहे का? ही भगवान जनेश्वराची आपल्यावर झालेली कृपा आहे. आज चांदीचे भाव 3.5 लाख रुपये आहे का नाही? देव येण्या अगोदर देवाने येण्याची सगळी तयारी करून ठेवली. कंटाळा आला का? पाय लांबून बसल्या. आवडून नाही राहिलं, कळून नाही राहिलं काय बोलतंय. भगवंत हे सांगतायत, अर्जुना तू मन हे मीच करी माझ्या भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एका ते. सर्वांमध्ये आपल्याला भगवान जनेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे. भगवान जनेश्वर कोण आहेत? तर माधवगिरी बाबांनी मागच्या वर्षी सांगितलं होतं, तुम्ही लक्ष देऊन ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात असेल. ज्या वेळेस संभाजीनगरला म्हणजे पूर्वीच्या औरंगाबादला बाबा त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीमध्ये, मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असताना नागेश त्या ठिकाणी जनेश्वराची उपासना करायची. जनार्दन स्वामींनी स्थापन केलेलं औरंगाबादला मंदिर आहे जनेश्वर. आपण सर्व त्या ठिकाणी नाही जाऊ शकणार. परम श्रद्धेय योगीराज स्वामी माधवगिरीजी बाबांचं आराध्य देवस्थान आहे जनेश्वर, म्हणून बाबांनी आपल्या गावात जनेश्वर आणून ठेवलं. जनेश्वरा शिव जनेश्वरा हर हर बोले जनेश्वरा. जनेश्वराय शिव जनेश्वराय हर हर बोले जनेश्वरा. ओम जनार्दनाय ओम जनार्दनाय हर हर बोले जनार्दनाय ओम जनार्दनाय हर हर बोले पाठीमागच्या महिलांनी म्हटलं का? वाजू नका. जनेश्वराय शिव जनेश्वराय हर हर भोले नम शिवाय. बोला नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय. वा वा, गेली का झोप? गेली ना? गेली का झोप? लक्ष देऊन ऐका.
एका आईच्या गर्भामध्ये 2 मुलं, अर्धा तास आहे अजून. झोप आली का नाही ना? चालू द्या सकाळपर्यंत. एका आईच्या गर्भामध्ये 2 जुळे मुलं त्या ठिकाणी होते आणि ते आटल्यात गर्भामध्ये चर्चा करायला लागले. काय चर्चा करायला लागले? एक जणाने अशी कोणी मारली दुसऱ्याला, म्हणे अरे आईला धन्यवाद दे, माईला धन्यवाद दे. तो म्हणाला का धन्यवाद द्यायचा? कोण आई कोण माई? मी नाही ओळखत कोणत्या आईला. नाही का? मी नाही ओळखत कोणत्या आईला. आईच्या गर्भातलं मूल बोलतंय की मी नाही ओळखत कोणत्या आईला, मी कधी पाहिली नाही, कधी भेटलो नाही, कधी तिला बघितलं नाही, कोण आई? त्यांनी सांगितलं अरे त्या आईच्या मुळच तर आपण खातोय, आई खाते म्हणून आपल्याला मिळतंय. तो म्हणला नाही नाही, ही नेवल कोड्स ह्याच्या नसा जोडल्या, याच्यातून मला खायला भेटतंय. कोण आई? मी नाही मानत कोणत्या आईला. हे सगळ्या फक्त म्हणायच्या गोष्टी की आई हे असं आहे तसं आहे. तो आत आहे ना, त्याने कुठं बघितली आई? बरोबर आहे ना? आईच्या गर्भात आहे, त्याने कुठं बघितलं बाहेर कोण आहे काय? तो म्हणे मी नाही मानत आईला. अरे म्हणे विश्वास ठेव, त्या आईला तू धन्यवाद दे, त्या माईला धन्यवाद दे. तो म्हणे नाही देणार नाही देणार, मला मान्यच नाही. हे फक्त लोक सांगतात म्हणून तू म्हणतोय देव आहे देव आहे. मी नाही मानणार देव, मी कधी बघितला नाही, कधी पाहिला नाही, मला नाही माहीत देव नाही. असं आपण पण म्हणतो ना, तसं त्या गर्भातलं ते बाळ म्हणायला लागलं, ते लेकरू म्हणायला लागलं मी नाही मानत कोणत्या आईला. हे माझी नाळ जोडले गेली, त्या नाळीतून मला सगळं येतंय, त्या ठिकाणी श्वास मी घेतोय, आजूबाजूच्या वातावरणातून मला खायला मिळतं आईच्या गर्भामध्ये, म्हणजे त्या गर्भामध्ये. त्याला आई माहीतच नाही. तो म्हणे मी नाही मानणार आईला. तो म्हणे अरे थांब, तुझी डिलिव्हरी होऊ दे, मग तुला कळेल आई कोणी. ते म्हणे डिलिव्हरी काय असते? म्हणे थांब 9 महिने 9 दिवस. असं करता करता 9 महिने 9 दिवस झाले आणि त्या आईची डिलिव्हरी झाली. डिलिव्हरी झाल्यानंतर जो पहिला मुलगा होता त्याने परत अशी कोणी मारली आणि सांगितलं अरे बघ आपण आईच्या छातीवरती दूध पितोय. त्यावेळेस त्यानं पाहिलं का अरे खरंच आई असती. संत सुद्धा सांगतात देवा हो, ज्यावेळेस आई खाते तर गर्भातल्या मुलाला मिळतं, आई खाते तर गर्भातल्या मुलाला मिळतं. अगदी त्याचप्रमाणे माधवगिरी बाबा 2-2, 2:30 वाजेपर्यंत साधना करतात, म्हणून आपल्याकडून एवढं भव्य दिव्य स्वरूपाचं कार्य या ठिकाणी उरालं. सोपं आहे का एवढं कार्य करणं? अनेक गावामध्ये आपण बघितलं असं होऊ राहिलं की एवढं कार्य. इथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. कार्य हे चळवळीचे जो जो करील तयाचे, पण केव्हा? इथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जोपर्यंत भगवंताचं अधिष्ठान नाही तोपर्यंत नाही एवढं शक्य. 13 वर्ष झाले, आपण 13वं वर्ष बघतोय आज. एवढं भव्य दिव्य स्वरूपाचं कार्य आपण बघतोय. का बघतोय? की आपल्या मनातील तो भाव स्वामी माधवगिरी बाबांनी ओळखला आणि आपल्या मनातला भाव असाच अफाट प्रगतीने त्याची प्रगती होत राहावी. आपल्या पिढ्यानपिढ्या येणाऱ्या मुलाबाळांना जनार्दन स्वामीचा भक्ती मार्गातील त्या ठिकाणी वारसा मिळावा, बाबाजींची शिकवण मिळावी, बाबाजींच्या सानिध्यातून भगवान जनेश्वराचं दर्शन प्रत्यक्ष घडावं. शिवपंचायत आणि यज्ञासारखे यज्ञ वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आपल्याकडून होत राहावे. फक्त आणि फक्त याच हेतूने बाबा 2-2, 2:30 वाजेपर्यंत जागी राहतात. या वयात सुद्धा थंड्या पाण्याने आंघोळ करतात. तुम्ही रगा घेऊन आल्या अंगावरती, शोटर घातले प्रत्येकाने. आम्हाला किती थंडी वाजू राहिली इथं. याचा एक फायदा आहे, मला भीती वाटू राहिली, अंगाचं काप उरालं पण थंडी वाजू राहिली असं दाखवलं जातं. म्हणून यासारखे संत हे असे भगवंत आपल्यासाठी करतात सर्व. आपण खरंच भाग्यवान आहोत. का भाग्यवान आहोत? की आपण सर्वांमध्ये भगवंताला बघतोय. तू मन हे मीच करी माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. तुलसीदास महाराजांनी सांगितलं सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पाणी. या ठिकाणी काय सांगितलं? कसं नातं पाहिजेत आपलं देवासोबत? कसं नातं पाहिजेत? झोपल्या का माई? नाही. ऐका कसं नातं पाहिजे देवासोबत आपलं? तुमेव माताच पिता तुमेव. कसे आपले गुरुदेव आपल्यासाठी? तुमेव बंधूच सखा तुमेव. आहे का नाही?
कधी आईच्या रूपाने बाबा धावून आले आपल्यासाठी, कधी वडिलाच्या रूपाने धावून आले बाबा आपल्यासाठी, कधी मित्राच्या रूपाने धावून आले आपल्यासाठी. बरोबर आहे का नाही? बोला ना काही, बरोबर आहे का नाही? तुमेव विद्या द्रविणम तुमेव सर्वम ममदेव देवम सर्वत्र नमस्कारी मज एका. या श्लोकावरती बोलायचंय. आता मी या श्लोकावरती तयारीच करेल नव्हती, त्यामुळं जमू राहिलं का नाही मला काही माहित नाही बरं का, बोलू राहिलो फक्त. जमतंय का? पटतंय मागच्यांना? हात वर करा. पटतंय सगळ्यांना? ज्यांना पटत नाही त्याने हात नका वर करू. पटतंय का? श्लोकाचा अर्थ सरळ सरळ सगळ्यांना लक्ष देतोय, भावार्थ येतोय येतोय येतोय. हाय ध्यानावर चालली अजून. म्हणून या ठिकाणी आपल्याला फक्त बाबांनी यज्ञ करायचं सांगितलं का? बाबांनी आपल्याला जपानुष्ठान करायचे सांगितले का? तर नाही देवाओ, बाबांनी स्वतः केले. अंदरसुलच्या पावन भूमीमध्ये भगवान नागेश्वराच्या त्या दरबारामध्ये प्राण गुफेमध्ये श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी अगदी बालवयामध्ये गेले आणि त्या ठिकाणी कंटाळा नाही आला ना, त्या ठिकाणी प्राण गुफेमध्ये त्या भुयार घरामध्ये तपश्चर्याला बसले. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 16 वर्ष मौन धारण करून पातांजली योग सूत्राची त्या ठिकाणी योग सूत्राची साधना करून प्रत्यक्ष भगवान शंकराला प्रगट केलं बाबाजींनी. कसं प्रगट केलं आपल्याला बघायचं. एकदा ऐकायचं सर्वांना बाबांनी कशी तपश्चर्या केली. ऐकायचं का? बाबांनी कशी तपश्चर्या केली. प्राण गुफेमध्ये बसलेले बाबाजी, बालपणीच बाबाजींनी त्या अवस्थेला जा. बाबाजी तपश्चर्याला बसले, सगळं शांत वातावरण आहे. अंदरसुलची पावन भूमी आजपासून अंदरसुली नागेशोरी, अंदरसुली नागेशोरी, प्रथम शिवालय शोधले सद्गुरु चरणी सुमरले, सद्गुरु चरणी सुमरले वारे. त्या अंदरसुलच्या पावन नागेश्वराच्या भूमीमध्ये श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी अगदी बाल वयामध्ये बाबाजींनी वारकरी संप्रदायाचा रामकृष्ण हरी हा मंत्र त्या ठिकाणी घेतलेला होता. तपश्चर्याला जायचंय, कोणी गुरु नाही, कोणी काही नाही, पण तपश्चर्या करायची. माझ्या या समाजातील लोकांना देव कळायला पाहिजेत. माझ्या या गोरगरीब गुरुबंधूंना भगवंत समजला पाहिजेत. अगदी याच हेतूने श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमावली नागेश्वराच्या त्या प्राण गुफेमध्ये तपश्चर्याला बसले. एवढं ध्यान लागलं बाबाजींना, एवढं ध्यान लागलं. प्रत्यक्ष ते चिंतन, ते ध्यान बाबाजींच्या त्या ठिकाणी आठवणीत स्मरणात यायला लागलं. 1, 2, 3 नाही तर तब्बल असे 5, 6, 7, 8, 9, 10 वर्ष लोटल्या गेले. बाबाजी त्या ठिकाणी तपश्चर्या करतायत. त्यात आपल्या मनाच्या भावना तिथपर्यंत न्या देवा माई, आपल्या मनाची भावना तिथपर्यंत न्या की बाबांनी तपश्चर्या करत असताना कसा तो काळ असेल, कसा काळ असेल, आजचा 100-150 वर्षापूर्वीचा काळ कसा असेल. छोटंसं ते मंदिर नागेश्वराची भूमी आहे. बाबाजी त्या प्राण गुफेमध्ये बसून त्या ठिकाणी तप साधना करत आहेत आणि त्या तप साधनेमध्ये कोणी गुरु नाही, कोणी काही नाही. कसं तप करायचं कोणाकडून शिकले नाही, काहीही नाही. पण केवळ आणि केवळ आपल्या समाजातील लोकांचा उद्धार व्हावा, यांचा अंत येण्या अगोदर यांना अनंत परमात्मा कळावा. अगदी याच हेतूने बाबाजी त्या ठिकाणी तपश्चर्याला बसले. सुंदर अशी तपश्चर्या चालू आहे, बाबाजींची तपश्चर्या चालू आहे. आणि फक्त जे कोणी आणून देईल त्या प्राणगुफेच्या दरवाजावरती जे काही फळं ठेवल, काही ठेवल आणि नाहीच मिळालं तर परमाराध्य गुरुदेव भगवान माधवगिरी बाबांच्या प्रवचनातून आपण अनेक वेळा ऐकलंय की नाही काही मिळालं तर कुपवाटीवरचे वाळलेले कारले बाबाजींनी खाल्ले आणि ते बाबाजींनी तेव्हा कारले खाल्ले म्हणून आज आपल्याला जिलेबी खायला मिळते.
बाबाजींनी तपसाधनेमध्ये वाळलेले कारले खाल्ले त्या ठिकाणी तपसाधना करत आहेत. खरं तर एवढे त्या ठिकाणी- तपसाधन एवढे त्या ठिकाणी ध्यान लागलं. ती दिव्यता, ती भव्यता, ती तपश्चर्याची अनुभूती आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये येऊ द्या. माई सर्वांनी लक्ष देऊन ऐका. बाबाजी तपश्चर्याला बसले. एवढी तपश्चर्या गहन झाली. कोणी गुरु नाही, कोणी काही नाही. तपश्चर्या कसे करायची माहीत नाही. आणि त्या प्राण गुफेमध्ये जनार्दन स्वामी तपश्चर्याला बसले. एवढं ध्यान लागलं, एवढं ध्यान लागल्यानंतर बाबाजींच्या मनामध्ये एक स्वप्न दृष्टांत झाला. आणि स्वप्नामध्ये प्रत्यक्ष जी मूर्ती ध्यानात होती, आपण सर्वांनी ऐकलं असेल मोबाईलवरती, यूट्यूबवरती अनेकांची त्या ठिकाणी. आता दत्त जयंती झाली, सर्वांनी भजन ऐकलं असेल. काय भजन आहे? रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागेना अंत, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. असं बाबाजींना सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावरती स्वप्न पडलं. आणि स्वप्नामध्ये प्रत्यक्ष भगवान नागेश्वराचं स्वरूप असणारा एक साधू आला. आणि बाबाजींनी विचार केला की साधू स्वप्नात आला, जे मनी वसे, जे स्वप्नी दिसे, जे आपल्या मनात असेल ते स्वप्नात दिसतं. म्हणून बाबांनी तो विचार पटकन मनातून काढून टाकला. आणि ब्रह्ममुहूर्त झाला म्हणून त्या वेळ गंगेच्या पात्रामध्ये, त्या नदीमध्ये भगवान नागेश्वराच्या समोर जी नदी वाहते, त्या नदीमध्ये जनार्दन स्वामी स्नानासाठी जात असताना बघितलं, नेमकाच त्र्यंबकेश्वर नाशिकचा कुंभमेळा सरला होता. आणि त्या कुंभमेळा सरल्यानंतर त्या कुंभमेळ्यातून वापस जाण्यासाठी एक साधू त्या ठिकाणी चालले होते. आणि साधू चालत असताना अंदरसुलाच्या त्या भगवान नागेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांचा मुक्काम झाला. त्यांनी धुनी पेटवली आहे. नागा त्या ठिकाणी अवस्था आहे, कोणताही दिगंबर अवस्थेत बसलेले आहे. भगवान नागेश्वराचं स्वरूप जसं त्यांच्यात प्रगट व्हावं, जसे भगवान दत्तात्रयाच्या मस्तकावरती जटेचा भार असतो, अगदी तसा भार ज्यांच्या मस्तकावरती असावा. प्रत्येक अंगावरती, प्रत्येक अंगाच्या प्रत्येक अवयवावरती विभूती लावलेला तो महात्मा जनार्दन स्वामींनी बघितला. आणि जनार्दन स्वामी त्या महात्म्याच्या पावन चरणावरती लोटांगण घेऊन त्या ठिकाणी बसले. आणि त्या नागाबाबांनी त्या प्रत्यक्ष जनार्दन स्वामींना त्या ठिकाणी गुरुमंत्र दिल्यानंतर बाबांनी अनेक दिवस त्या ठिकाणी आपल्या गुरूंची सेवा केली. पण त्या ठिकाणी गुरुमंत्र दिल्यानंतर ते नागाबाबा तर निघून गेले. गुरुमंत्र दिला, नागाबाबा तर निघून गेले. पण त्या मंत्राचा एवढा ध्यास जनार्दन स्वामींना लागला, जो गुरुमंत्र देताना, जी दीक्षा देताना कानामध्ये हवा फुकून नागाबाबांनी जो मंत्र दिला होता, अगदी तोच मंत्र बाबाजींच्या रोमामधून प्रगट व्हायला लागला. आणि बाबाजींच्या त्या दिव्य रोमाच्या स्पंदनामधून, बाबाजींच्या भक्तीच्या तपश्चर्याच्या त्या स्पंदनामधून एकच त्या ठिकाणी आवाज यायला लागला, ओम नमः शिवाय. असा दिव्य ध्वनी बाबाजींच्या प्रत्येक रोमातून त्या प्राण गुफेमध्ये यायला लागला. जनार्दन स्वामी तपश्चर्या करतायत. तपश्चर्या फळाला आली. 16 वर्ष पूर्ण झाले. आणि भगवान जनार्दन स्वामींना भगवान नागेश्वराने प्रत्यक्ष दर्शन दिलं. पार्वती आई आणि भगवान गणराया प्रगट झाले जनार्दन स्वामींच्या समोर. त्या नागेश्वराच्या प्राण गुफेमध्ये प्रगट झाल्यानंतर जनार्दन स्वामी त्या ठिकाणी प्रार्थना करतायत. कशी प्रार्थना करतायत? नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. तस्मै नकाराय नमः शिवाय. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणयनजं वा मानसं वा पराधं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व
करुणाब्धे श्री महादेव शंभो. देवा हो, आपल्या एकांतात जर एखाद्या साधूचं दर्शन होत असेल, बाबाजी त्या प्राणगुफेमध्ये एकांतात बसले होते, पण एकांतात साधूंनी दर्शन दिलं नागाबाबांनी. काय भजन आहे आपलं ते? कृपा नागा बापांची दीक्षा देई संन्यासाची. कृपा नागा बाबाची दीक्षा देई संन्यासाची. मौनगिरी भक्ताचा आपल्याला साधूचं दर्शन होत असेल तर निश्चित आपल्याला भगवान, आपल्या आराध्य देवाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अगदी 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 तसंच नागाबाबाचं दर्शन जनार्दन स्वामींना झालं. आणि नागाबाबांनी जो मंत्र दीक्षा बाबाजींनी दिली आणि त्या मंत्राचं सतत त्या ठिकाणी चिंतन स्मरण नामस्मरण जनार्दन स्वामींनी केलं. आणि जनार्दन स्वामींनी ज्या वेळेस त्या ठिकाणी तपश्चर्या केली, भगवान नागेश्वर प्रत्यक्ष प्रगट जनार्दन स्वामी समोर झाले आणि मागा काय वरदान मागता, कशासाठी एवढी खडतर तपश्चर्या केली, कशासाठी केली, मागा काय मागता. तर जनार्दन स्वामींनी सांगितलं, माझ्या गोर गरीब समाजाचं कल्याण झालं पाहिजे. अनेक शास्त्र आहे, अनेक त्या ठिकाणी पुराण आहे, एवढा वेळ माझ्या भक्तांना नाही आहे. एवढा शेतकरी वर्ग आहे, कष्टकरी वर्ग आहे, एवढा वेळ नाही प्रत्येक शास्त्र पुराण वाचायला. म्हणून मला असा आशीर्वाद द्या, असा आशीर्वाद द्या की सर्व शास्त्र वेद पुराण याचा सार काढून एक ग्रंथ निर्माण होईल. आणि भगवान नागेश्वराने जनार्दन स्वामीला त्या ठिकाणी वरदान दिला, आशीर्वाद दिला. आणि तेच वरदान, तोच आशीर्वाद आपण दररोज महेशगिरी बाबांच्या वाणीतून ऐकतोय. नित्य नियम विधीसारखा ग्रंथ प्रगट झाला. आणि हा ग्रंथ एवढा दिव्य आहे देवा, खरंच खूप दिव्य अनुभव आहे, आपल्याला वेळ नाही सांगायला. असा दिव्य ग्रंथ त्या ठिकाणी तयार झाला. आणि बाबांनी आपल्यालाच आज्ञा नाही केली यज्ञ करायची, मंदिरं बांधायची. भगवान नागेश्वरांनी, भगवान शंकरांनी प्रत्यक्ष जनार्दन स्वामींना यज्ञ करायचं सांगितला शिवपंचायतन. म्हणून बाबांच्या आश्रमामध्ये यज्ञ याग हे सदैव चाले, यज्ञ याग हे सदैव चाले, अन्नदान देना हो. यज्ञ याग हे सदैव चाले, अन्नदान देना. स्वधर्म सेवा वृत्ती सनातन, धर्म सेवा वृत्ती सनातन. कधी प्रभूचा महिमा, जनार्दन स्वामींचा महिमा. आरती निष्काम यतीवर मौनगिरी मुनिचे, जय जय आरती निष्काम यतीवर मौनगिरी मुनिचे. ज्याप्रमाणे यात्रेमध्ये आपण जातो, आपला लहान मुलगा आपल्या सोबत असतो आणि आपला मुलगा आपल्या सोबत असताना एखादं चॉकलेट, एखादं खेळणीचं दुकान बघितल्यानंतर त्यांनी जर आपला हात पकडला असेल, मुलांनी जर आपला हात पकडला असेल, लक्ष देऊन ऐका, मुलांनी जर आपला हात पकडला असेल आणि त्याला जर एखादी बाहुली, एखादं चॉकलेट, एखादी खाऊची वस्तू दिसली तर तो आपला हात सोडून त्या दुकानात जाऊ शकतो आणि त्या गर्दीत हरपू शकतो. म्हणून आई काय करते, त्याचा हात आपल्या हातात धरते, म्हणजे तो सुटणार नाही. अगदी 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 त्याचप्रमाणे स्वामी माधवगिरी बाबांनी आपला हात गेल्या 13 वर्षापासून आपल्या हातात धरलाय. भगवंत हेच सांगतायत की तू मन हे मीच करी, माझिया भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. असं आपण सुद्धा बाबाजींच्या पवित्र पावन चरणावरती आपल्या मनाबरोबरच झालेली प्रवचन सेवा बाबाजींच्या पवित्र पावन चरणावरती समर्पित करू. आणि फक्त त्या अगोदर 2 मिनिटं हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचं बरं का. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन, जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन
स्वामी महाराज की जय. आदरणीय विकास महाराज यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपली प्रवृत्ती